पहिलाच हवाई फायर आणि पहिलीच मरकर, पहिलीच हादरा, पहिलाच झटका, पहिलीच पनवती शिवनेरीला मोठा विकेट गारद होतोय. निखिल तंबूत परततो या ठिकाणी. शिवनेरी संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला दिलं तर बरं होईल, कारण का बॅट्समॅनची नावं माहिती नाही या ठिकाणी. अरे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे या ठिकाणी. संघ मालकाला सांगू इच्छितो पुन्हा एकदा, विनोद अरे इथे या ना, इथून स्ट्राईकला आहे तो. मला वाटतोय निखिलची जागा पकडेल अक्षय. गोलंदाज आहे तो नितेश. यशवंतकर संघाकडून पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजी करेल 15-20 पावलांचा रनअप आणि स्ट्राईकला आहे अक्षय. पाहूया, शॉट घेतलाय आणि झेल खाली स्वतः बॉलर. काय म्हणणार लगातार. आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई, अरे किस बात की है, अभी तक शाम होने को बाकी है लेकिन तू चल मैं आई जर असं केलं तर मित्रांनो नक्कीच तुमची खेळ या ठिकाणी संपुष्ट होईल. या ठिकाणी सांगू इच्छितो लगातार 2 विकेट घेतो. हॅट्रिक साठी चान्स. नितेश साठी जोरदार टाळे होऊन जाऊ दे. खरोखर यशवंतकार टीम लगातार 2 विकेट घेतोय बॅक टू बॅक. त्याची जागा पकडण्यासाठी हाच तो ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये धमाकूळ घातलेला मॅन फ्रॉम वेल्सेत यश पारंगे. पहिल्या क्षेत्रामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावणारा आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते स्ट्राईकवर यश पारंगे, मॅन फ्रॉम वेल्सेत. सध्या बॅलन्स करतोय तो शिवनेरी संघाकडून. नक्कीच यशकडे ती ताकद आहे, ती नगाकत आहे, ती आदा आहे आणि तो अनुभव आहे तो यशकडे. आणि गोलंदाज आहे तो नितेश. त्याच ताकदीचा एक अनुभवी खेळाडू यशवंतकार टीम कडून गोलंदाजी करतोय. लगातार 2 विकेट घेतलेत. हॅट्रिकचा चान्स घेईल का नक्कीच पाहायला मिळेल आम्हाला क्रीडा रसिकांना. लाईव्ह टेलिकास्ट मॅच कॅमेरामध्ये कट करतोय. हा आहे सन्मान. चांगला चेंडूचा चांगला सन्मान दिलाय. यशला माहिती आहे याची अहमियत काय आहे. या पिच वरती गेले 2 दिवस मी लगातार यशला खेळताना पाहतोय. कालची मॅच सुद्धा एक जबरदस्त झाली होती आंबेकर वेल्सेत. पुन्हा एकदा तोच यश पाहायला मिळतो. यश तो नितेश अगदी स्लोअर पदे चेंडू अगदी हुलकवाने देतो यशला थोडंसं गारद ठेवलं. यशची बॅट थोडीशी खामोश ठेवलंय. बॅटचा बल्ला खोलून देत नाही, बॅटची रूम खोलून देत नाही तो नितेश. कार्पेटच्या माध्यमातून शॉट खेळला. मला वाटतं 1 धाव नक्कीच घेईल. एका धाव्याने खाता खोलतोय. श्री गणेशा करतोय यश आपल्या संघाचा आणि आपल्या स्वतःचा. आणि आता स्ट्राईकला असेल तो विनोद कडे चांगली स्फूर्ती आहे, चांगली शरीर असते. अगदी चौफेर नजर फिरवतोय. घारीची नजर आणि चितेची झेप. पाहूया विनोद. ओहो काय शॉट घेतलाय. कव्हरच्या माध्यमातून मारलेला शॉट. ये दिल मांगे मोर रन मिलेंगे विनोद को और टीम को 4. स्कोर बोर्ड पोहोचलाय 5. 2 बाद 5. पहिल्या षटकाखेर धावसंख्या. काय गोलंदाजी केलं या ठिकाणी अल्पेशजी पाटील सांगू इच्छितो. अप्रतिम गोलंदाजी करतो तर नितेश लगातार 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतोय. मोठे मोठे पतंग कट करतोय. तंबूत परततोय आणि 5 फक्त धावा खर्ची करतोय 6 चेंडू मध्ये. ही आहे कटअप ऑफ द गोलंदाजी.
या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये मान्यवर अनिलजी गोरे, भास्करजी कुथे, मच्छिंद्र कुथे आपणास विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सूर्यकांत कुथे जावई आपण सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचचा मनमोहक आनंद लुटत आहात, आम्हाला माहिती आहे. रविवार आहे, जशी जशी दिवस मावळत जाईल तसं तसं क्रीडा रसिका स्टेडियमवरती खचाखच भरणार आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यश, नवीन गोलंदाज तेजस, यशवंतकरता या ठिकाणी विशाल म्हात्रे आहे माझ्या समोर, प्रतिनिधी शैलेश म्हात्रे. शॉट घेतलाय लंगोटच्यावरून, नक्कीच घणाघाती प्रहार करतोय. ही आहे मगाशी काय म्हटलं मी, यशकडे ती ताकद आहे, ती नगाकत आहे, ती आदा आहे आणि तो अनुभव आहे तो यशकडे. आजच्या लगातार तिसरा पर्वामध्ये खेळतोय यश पाहायला मिळतो. आणि बॅटचा काय रूम खोलला, प्रॉपर टायमिंग शॉट आणि 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचतो. या ठिकाणी 11. पुन्हा एकदा यश तू तेजस. पट्ट्याचा चेंडू टाकला होता तेजशाने आणि एक सुंदर धाव घेतोय. रनिंग बिटवीन द विकेट छान म्हणता येईल या ठिकाणी यशचा आणि विनोदचा. पुन्हा एकदा तेजस तो विनोद. ये पंछी उड़ा भूर और विनोद ने षटकार मारा बहुत बहुत दूर. काय म्हणणार विनोदला, काय ठोकम ठोक करतोय, बेहतरीन षटकार. बाहेर गेला ना, नवीन पाहिजे का? या 6 धावांनी स्कोर झालेला आहे तो 18. विनोदने मारलेला हा षटकार. नक्कीच विनोदची आणि एजची जर जोडी या पिच वरती जर सेटल टायमिंग आणि पार्टनरशिप झाली तर धावांचा डोंगर, धावांचा पाऊस, धावांचा कहर या ठिकाणी होणार आहे. हरव्या पट्ट्यात मारलेल्या कार्पेटच्या माध्यमातून शॉट एकच धावेवर समाधान मागले विनोदला. आणि सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा लय मध्ये करतो तो तेजस. वेल्स संघाचा एक उगवता सितारा, ऑलराउंडर परफॉर्मन्स करणारा यश पारंगे. शॉट फिर से, पंची उड़ा भूर भूर और षटकार मारा फिर से बहुत दूर. काय म्हणणार यश पारंगे, मॅन फ्रॉम वेल्सेत. रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा दणका गाजतो तो यश पारंगेचा. दहावीर चषक असो किंवा रॉ प्रीमियर लीग असो किंवा पीएनपी चषक असो, या खेळाडूची वर्णी लागलेली आहे. तो आपल्या समोर पाहायला मिळतो. स्ट्राईकवर यश पारंगे, गोलंदाज आहे तेजस. परंतु पुन्हा एकदा शॉट लंगोच्या दिशेने मारलेला, लगातार दूसरा षटकार. आ देखे जरा, अरे किसमें कितना है दम, अरे जम के रखना कदम. कदम रखाय यश ने, काय यशची फटकेबाजी पाहायला मिळतोय. लगातार दुसरा षटकार आणि या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 31. अल्पेश पाटील, साहिल 2 विकेट गेले शिवांचे, पण आपल्याला वाटलं की स्कोअर या ठिकाणी थांबेल, परंतु यश आणि विनोदची जी पार्टनरशिप झाली, जी रणनीती आखली दोघाही, काय आक्रमक फटकेबाजी करतो या रिलायन्स ग्राउंड वरती. डबीन गोलंदाज नीतू म्हटलं यशवंत खारचा एक उगवता तारा, एक उगवता सितारा, परंतु स्ट्राईकला असेल तो विनोद करे शरीरयष्टी म्हटलं तर मला वाटतं केरन पोलोड सारखी लागणारी शरीरयष्टी आहे, एक उंच भुरा, त्यात ताकदीने लगातार षटकार टाकतोय. यशने तर टाकलेत, परंतु बघूया विनोद टाकेल का.
कॅच कॅच खाली फिल्डर कोणतेही चुकी करणार नाही, चुकीला माफी नाही। भाई ये तूने क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया। ये कैच नहीं छोड़ी तूने, मैच छोड़ी मैं कहूंगा। कारण का कॅच कोणाची सोडलीस तू, विनोदची कॅच सोडलीस। पाहूया मॅच कलकनी देणार ही कॅच होईल का यशवंतकार टीमला। मित्रांनो कोशिश दमदार होनी चाहिए, वक्त किस्मत दोनों बदलते हैं, परंतु या ठिकाणी किस्मत बदलते ती विनोदची। बोल्ड होते या ठिकाणी, बॅटला कट लागून मला वाटतं क्लीन बोल्ड होते तो विनोद। नितूला थोडेसे लय पकडले, विकेट घेण्याचं यशस्वी ठरतोय, विनोदची विकेट होतोय। नवीन फलंदाज शिवनेरी स्पोर्ट सिहू, नवीन फलंदाजाचं नाव आदर्श। आदर्श या ठिकाणी लय भारी पाहूया, आदर्शकडे ती शरीर यष्टी लाभलेला इथून मला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने खरोखरच हा आमचा आशीर्वाद आहे मित्रांनो, क्रीडा रसिकांनो। या ठिकाणी ग्रामपंचायत पिगोंडेचे माजी सरपंच गेले 2 दिवस या ठिकाणी होते, आता सुद्धा संध्याकाळी येणार आहेत। पण खास या समालोचकांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, एक आगली वेगळी बक्षीस, हा मनोबल वाढवण्याचं काम केले सरपंचांनी, खरोखरच त्यांना खूप खूप धन्यवाद देईन। नक्की तो आहे, कशाला व्यवस्था घाबरतेस तू। पुन्हा एकदा ग्राउंड कडे घेऊन जातोय जिथे मॅच रंगले, यशवंत कार वर्सेस शिवनेरी। नीतू आदर्शने मोठा फटका मारलाय, परंतु कॅच तिथे फिल्डर तैनात नाही 38 सर्कल मध्ये, परंतु एक धाव घेतोय, खाता खोलतोय तो आदर्श। एक धावने धाव संख्या होतोय 34। चांगला स्कोर म्हणता येईल शिवनेरी टीमचं, कारण ज्या अर्थाने विनोद आणि यश आता आहे तो यश कशा प्रकारे नितूच्या गोलंदाजीचा मारा करेल या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष भाई कोहली यांना धन्यवाद देणे। या ठिकाणी व्हॉलंटियर तैनात राहायचं आहे, कारण का महत्वपूर्ण मॅचेस आहे या ठिकाणी। चेंडू फिर से पंची उड़ा बहुत दूर और यश से बल्ले से आया षटकार बहुत बहुत दूर। यश साठी जोरदार टाळ्या होऊन जाते, हॅट्रिक मारलेली आहे षटकाराची। ग्रँड प्रॉ मिळेल, मगाशी 2 मारले होते आणि आताचा हा, कारण का स्ट्राईक ही यशला मिळाली नव्हती। स्कोर रिपोर्टर काय आहे आमचा आकडा तज्ञ अल्पेश पाटील आणि साहिल आणि कौशिक पाटील सरांची टीम आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो तो गेले 3 दिवस विवेक सिंग। पुन्हा एकदा यश तो नीतू हो थोडासा बीट होतोय, मोठा फटका मारायच्या मैदानात नादात। पहा चेंडू कसा टाकला नीतूनी, अगदी ब्रीजला घासून जाणारा चेंडू, अगदी बॉल सुद्धा उचली घेणार नाही, म्हणून तो यश थोडासा बीट झाला, यशच्या बॅटच्या मध्ये प्रॉपर चेंडू आला नाही। पुन्हा एकदा यश तू नीतू। हा फायर करणारा शॉट, झेल खाली फिल्डर कोणतेही चुकी करणारे, अप्रतिम कॅच। याची खेळी संपुष्ट होते, सुंदर कॅच पाहायला मिळतोय। तेजसने कॅच पकडली, सुंदर कॅच पकडली, कॅमेरामध्ये अगदी कैद झाला तो तेजस। वैयक्तिक बाद होते तो 26 धावांनो यश आपली चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, आपल्या मालकासाठी, नक्कीच मालकाकडून शाबासकीची थाप मिळाली यशसाठी। यश हा रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला खेळाडू आहे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये यशची कीर्ती गाजो। खरंच मॅन फ्रॉम एलसीएस संघाचा एक गुणी खेळाडू, अतिशय शांत आणि प्रेमळ, अगदी चौफेर फटकेबाजी करणारा यश तंबूत परत जातोय। वैयक्तिक 26 धावांनो बाद होतोय, त्याची जागा पकडण्यासाठी शेरू म्हटलं की मोठा नाव दिग्गज खेळाडू, परंतु शिरू दिग्गज खेळाडू कौशिक पाटील सर आहेत, बोला माझे काय। ओके थोडस जेमनिंग थोडस, कारण का
पेजारी नो स्ट्राईकला आहे तो आणि स्ट्राईकला आहे तो. मला वाटतं या ठिकाणी आदर्श बॅटचा थोडासा अजून थांबलेला आहे. काय बाहेर खोलतोय का नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज आहे नवीन गोलंदाज संतोष. अगदी कटअप ऑफ गोलंदाज आहे या ठिकाणी. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आम्हाला पाहायला मिळतोय. परंतु पाहूया आदर्श कशा प्रकारे शॉट घेतलाय. बाहुबली गगनचुंबी फ्लिप शॉट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार आदर्शने. चांगला गोलंदाजीचा एकदम परफेक्ट गोलंदाज बोलायला पाहिलं. परफेक्ट बॅटच्या टायमिंग मध्ये त्यांनी तो चेंडू घेतला आणि पाठवला लॉंग ऑफच्या दिशेने. सीमा रेषा पार षटकार. या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 46. पुन्हा एकदा संतोष तो आदर्श. लॉंग ऑफच्या दिशेने 2 फिल्डर तैनात पाहूया. आणि मला वाटतोय आदर्शची खेळी संपुष्ट होतो या ठिकाणी. संतोष गोलंदाजीवर चांगली गोलंदाजीची लय पकडलो या ठिकाणी. कॅच पकडी तो मॅच पकडी हा उसूल आहे आणि सुंदर कॅच पकडतो तो नाभी या ठिकाणी. काय म्हणणार. आणि आता चाललाय नितेश म्हात्रे ज्याची रायगड प्रीमियर मध्ये कबड्डीच्या माध्यमातून वर्णी लागली आणि मला वाटतं PNP लिंक मध्ये सुद्धा त्याची पेन प्रीमियर लीग मध्ये ज्याची कालच्या क्षेत्रामध्ये जी वर्णी लागली होती नितेश म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी अष्टपैलू खेळाडू हा भैरेश्वर शिवसंघाचा. मग कबड्डी असो किंवा क्रिकेट असो नक्कीच त्याचा खेळ या ठिकाणी स्ट्राईकला पाहायला मिळेल. नितेश म्हात्रे नक्कीच अभिमान वाटतो या विभागाचा, या पंचकृषी विभागाचा. रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतो तो शिवसंघाचा, भैरेश्वर शिवसंघाचा नितेशच्या स्वरूपामध्ये. साईकला आहे तो नितेश. गोलंदाज आहे तो संतोष. यशवंत कार टीम करून गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या हातातून अगदी 5-7 पावलांचा रन. अगदी कटअप ऑफ गोलंदाजी त्याच्या बॅडी लँग्वेजवरून समजतोय. नितेश मात्र त्यात ताकदीचा गोलंदाज बॅट्समन. हा शॉट घेतोय, पहिलाच प्रहार करतोय. अरे हम बे किसी से कम नाही. हा शॉट दाखवून देणारा नितेश म्हात्रे. तू 1 विकेट घेतलीस तर काय झाला, मी 6 धावांचा माझ्या टीमला फायदा करून घेतोय. 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 52. जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. स्कोअर बोर्ड झालेला आहे शिवनेरी संघाचा 52. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. त्याच अर्थाने नितेशने हा पाऊल उचललेला, जोखमीचा पाऊल उचललेला, अगदी ताकदीच्या जोरावर पाऊल उचललेला परफेक्ट यशस्वी होतोय. पुन्हा एकदा नितेश तो संतोष. पाहूया बॅटिंग मार्किंग सज्ज. शॉट घेतलाय, पंची उड़ा बोर. नितेश ने षटकार मारा फिर से बहुत दूर. लगातार दुसरा षटकार. पुन्हा एकदा 6 धावांनी स्कोर वरती जातोय शिवनेरी टीमचा 58. चांगला स्कोर म्हणता येईल, हाय स्कोर म्हणता येईल अल्पेशजी पाटील या आजच्या टुर्नामेंट मध्ये, या पिच वरती, या ग्राउंड वरती. नितेश म्हात्रे मॅन फ्रॉम भैरेश्वर शिव. थोडा जेम चुकला आणि 4. ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे यहाँ पे 4. 62 धावा झालेत. शेवटचा बॉल आहे संतोषचा. खूप महागडं षटक म्हणता येईल संतोषचा या ठिकाणी. काय शॉट फिल्डरच्या वरून आहे तो. तिकडे भास्कर कुथेने हात वरती केलेत मला वाटतोय. षटकार आहे. ओहो नितेश तुम इस पर छा गए. तुम छा गए नहीं तो मन में बस गए. काय बॅटिंग केली. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. सुनीलजी 1 चौकार, नंतर त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार. काय म्हणणार या बॅटिंगला. तिसरा अंपायर नाही.
पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पंच समीर पाटील षटकार 6 धावा घ्यायच्यात. थोडीशी निराशा असेल कारण का चांगले प्रयत्न होते त्या फिल्डरच्या ठिकाणी कॅच पकडली होती परंतु 6 षटकार जाते बाउंड्रीवर. नक्कीच थोडीशी निराशा असेल यशवंतकर टीमवरती कारण का हा 6 धावांचा जो फटका मारला होता नितेशने महत्वपूर्ण षटकार होता कारण का बाउंड्रीच्या एकदम काटोन काट जी कॅच पकडली होती फिल्डरनी त्या अर्थाने थोडंसं हृदयाला लागणारी फिल्डिंग होती. या 6 धावांनी स्कोअरबोर्ड पोहोचला 68. एक मोठा स्कोर या टुर्नामेंटचा या पहिल्या दिवसाच्या या क्षेत्रामध्ये. शिवनेरी वंश स्पोर्ट्स शिवू
ठिकाणी वागरण टीम मधून जो खेळतो तोच आहे ठिकाणी गोलंदाजीवर मार्किंग आहे तो निखिल पाहायला मिळतोय. पहा आजचं काय योग आहे या अखेर रायगड जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहात. वागरण टीम म्हटली नवीन फलंदाज संतोष. ओहो काय गोलंदाजी आहे निखिल द्वारा पाहायला मिळतो. मॅन फॉर्म वागरण करून बिलावून करणारा परंतु आज या ठिकाणी शिवनेरी संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू 2 विकेट तंबूत परततोय. पुन्हा एकदा चेहरे पे खामोशी पुन्हा एकदा नाराशी यशवंत खारच्या टीम मध्ये. नवीन फलंदाज धोनी. नाव धोनीच पाहूया परंतु धोनी सारखा खेळ पाहायला मिळेल का धोनीकडून. इंडियाचं कर्णधार अनेकदा भुसवणारे वर्ल्ड कपच्या माध्यमातून धोनी सर त्यांचंच नाव या ठिकाणी आम्हाला यशवंत खारच्या टीम मधून पाहायला मिळते. धोनी स्ट्राईक रोटेट करेल. हा खरोखरच पहिल्या चेंडूवरती शिवनेरी टीमचे सुद्धा 2 विकेट गेले होते आणि यशवंत खारचा सुद्धा 2 विकेट गेले होते. परंतु पाहूया आजचा दिवस कोणता चांगला आहे कोणाचा आणि कोणाचा टायमिंग. ज्याचा टायमिंग चांगला त्याचा दिवस चांगला त्याचा खेळ चांगला या ठिकाणी पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल धोनी आणि नो स्ट्राईकला आहे सनी. हो याचं खूप प्रयत्न एफर्ट चांगला होता याचा परंतु थोडेसे हाताला लागून जाणारा स्पर्श करा चेंडू सीमा रेषा पार. 4 धावाने श्री गणेश करतो तो धोनी आपल्या स्वतःचा आणि आपल्या संघाचा. नक्कीच निखिलच्या चेहऱ्यावर थोडीशी हसी आहे या ठिकाणी स्माइल आहे कारण का 2 विकेट घेतो तो निखिल आपल्या लगातार गेंदबाजीवर. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बीट होतोय. एक निर्धाव चेंडू जातोय निखिलच्या स्वरूपामध्ये. और हॅट्रिक का तिसरा पतंग कट तिसरा झटका. धोनीची खेळी संपुष्ट होतो या ठिकाणी. तंबूत परततोय परततोय तो धोनी. काय निखिलची गोलंदाजी पाहायला मिळतो या ग्राउंड वरती. अगदी लाईव्ह टेलिकास्ट वागरण टीमचा हा एक उत्कृष्ट खेळाडू. का नाही मग या खेळाडूंची वर्णी लागणार प्रत्येक चषकामध्ये. दमदार आमदार आता चषक मला वाटतं उद्यापासून चालू होतं या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये 5 तारखेपासून ना 5 तारखेपासून. गणेश अमाउंट आहे. महिंद्रा थार आहे. बुलेट आहे. जो मालक असेल ज्या टीमचा त्याच्यासाठी थार आहे आणि सिरीज आहे ती बुलेट आहे. बेहतरीन नियोजन आयोजन दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी. आणि स्ट्राईकला असेल तो नीतू. अजूनपर्यंत सनीला नो स्ट्राईकलाच आहे. गोलंदाज आहे तो निखिल. थोडासा हलकासा थोडीशी बॅटला रूम दिली परंतु या ठिकाणी पहिल्या षटकाखीर धाव संख्या होतोय 4 बाद आणि 3 विकेट. निखिलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. 4 धावा आणि 3 विकेट घेतोय. एक अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय निखिल कडून. नवीन गोलंदाज आदर्श.
आणि स्ट्राईकला असेल तो आता सनी. पाहूया कशा प्रकारे आदर्शच्या गोलंदाजीचा मारा करेल तो सनी. कारण का रनांचा डोंगर जो ठेवला आहे तो 68 लक्ष 69 लक्ष पार काढायचा तो यशवंत खार. त्या अर्थाने संघाचं दुसरं आणि पहिलं स्वतःचं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो आदर्श. या ठिकाणी निखिल पाहायला मिळतोय वागरण टीमचा. चांगली सुरेख गोलंदाजी केली ते निखिलने. 3 विकेट आपल्या नावावरती केल्या आणि 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. सनीने स्टेअरिंग घेतलाय. निखिल फिल्डर तैनात. निखिलच्या वरून जाणार निश्चित एक उचली घेणारा चेंडू. 1 बाउन्स चौकार. 4 धावाने स्कोर बोर्ड पोहोचतो यशवंत खारचा. 8. नक्कीच कॅच होती या ठिकाणी परंतु फिल्डर थोडीशी मिक्स झाले आणि या ठिकाणी कॅच जो 4 धावांचा फायदा होतो तो यशवंत खार टीमला. पुन्हा एकदा सनी तो आदर्श. नक्कीच या ग्राउंड वरती सनीची बॅट बोलेल का पाहायला मिळेल आमच्या क्रीडा रसिकांना. काय चेंडू टाकला अगदी आणि एक थोडासा हलकासा बॅटची रूम खोलली आणि 1 धाव घेतोय. एक रनिंग बिटवीन द विकेट चांगला म्हणता येईल या ठिकाणी सनीचा आणि नीतू आदर्श. हो ब्लॉकर पद्धत चेंडू त्याच हेलिकॉप्टर शॉटने असा मारलेला कार्पेटच्या माध्यमातून नीतूनी शॉट. 1च धाव समाधान म्हणून धाव संकेत भर 10. 2 बाद 10. पुन्हा एकदा आदर्श तो सनी. 3 बाद 3 विकेट घेतले होते ना. फुल टॉस चेंडू परंतु प्रॉपर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि एकच धावर समाधान मानू शकते. सुंदर गोलंदाजी करतोय तिकडे फिल्डिंग सुद्धा चांगली पाहायला मिळतोय शिवनेरी टीम कडून. पुन्हा एकदा नीतू तो आदर्श. ह्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफच्या कव्हरच्या दिशेने मारलेला हा एक घडाघातकी चौकार मारतोय नीतू. या 4 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 15. थोडस स्कोर वरती चढतोय या ठिकाणी या 4 धावांनी. नक्कीच एका दुःखी घेऊन चालणार नाही तर चौकार आणि षटकार मारावं लागेल नीतूला आणि सनीला. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्जेवर आदर्श आणि नीतू स्ट्राईकला. पुन्हा एकदा शॅम्पियन डिलोशन चेंडू परंतु मिक्स फील्ड होतं या ठिकाणी शतरंगच्या हातातून आणि काय नाही 2 धावा घेण्यात यशस्वी होते. या 2 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलेला आहे 17. 2 षटकाकीर धावसंख्या होती 17. 12 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य पार पाडायचं होतं तो यशवंत खार टीमला. लक्ष्य खूप मोठं आहे. जरी लक्ष्य मोठं असलं तरी ताकद त्यामध्ये आहे नीतू आणि सनीच्या. कारण का कठीण काळात स्वतःला सतत सांगत जा नवीन गोलंदाज अमित. सनीने शॉट घेतलाय. पंची उडा दूर आणि षटकार जाईल बहुत दूर सनीच्या बॅटच्या बल्ल्यातून. पहिल्याच चेंडूवर प्रहार करतोय हमीदच्या. चांगला समाचार घेतोय पहिल्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा सनी तयार. नक्कीच हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा पर्यंत लॉंगच्या दिशेने इथे निखिल तैनात फिल्डर. पाहूया 1-2 रनिंग बिटवीन चांगला पाहू रनचा चान्स आहे का नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी म्हणता येईल सनीची आणि नीतूची. अगदी अशीच मला वाटते फटकेबाजी करावी लागेल सनीला आणि नीतूला. पुन्हा एकदा गेंदबाज तयार. अमित पंचांच्या उजव्या हातातून गोलंदाजी करेल तो सनीसाठी.
रिव्हर्स शॉट, कॅच, कॅच खाली आदर्श कोणतीही चुकी करणार नाही. हे कॅच पकडी तो मॅच पकडी. काय कॅच रिव्हर्स शॉट प्रफर होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात तो आदर्श. आदर्श कोणतीही चुकी करणार नाही. अगदी फिल्डरच्या दस्तानामध्ये सहज अलगत साधी सिंपल सी कॅच. सनीची खेळी संपुष्ट होतो या ठिकाणी. सनीची खेळी संपुष्ट होतोय. त्याची जागा पकडण्यासाठी जातोय नवीन फलंदाज निलेश. चला पुन्हा एकदा दुसरा कॉल करतो या ठिकाणी. I11 पनवेल वर्सेस जय हनुमान वनी. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की टॉच बॉक्स साठी नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. अमित तो निलेश. शॉट घेतलाय, शोधतोय अगदी कॅमेऱ्याच्या कैद मध्ये निखिल त्याने, पण निखिलच्या जाईल वरून घणाघातची षटकार. या 6 धावांनी स्कोर बोर्ड पोचलाय 31. थोडस मागडं षटक म्हणता येईल अमितचं. पहिल्या चेंडूवर सुद्धा सनीने षटकार लागवला होता आणि आता सुद्धा नितेशने षटकार लागवते. पुन्हा एकदा अमित तो नितेश. कॅच खाली फिल्डर, परंतु ड्रॉप कॅच होते या ठिकाणी. भाऊ यार 2 रन घेतात का? कॉल दिला ट्विन्सला परंतु नाही. नीतूने थांबवलं की थांब. धावसंख्या झालेली आहे ती 32. शॉट घेतलाय, फिल्डर तैनात, परंतु एकच धाव. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या होतोय 33. 6 चेंडू 36 समीकरण. 6-7-36. 6 षटकार लगावणारा या पिच वरती आम्ही पाहिलंय. राहुल शिर्केला पाहिलंय, यशला पाहिलंय, निखिल पाटीलला पाहिलंय, ऋतिक शिर्केला पाहिलंय. परंतु पाहूया नीतू 6 षटकार 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावेल का? नवीन गोलंदाज निखिल, गोलंदाज संदीप. ओहो, पहिला समाचार पंच उड़ा भूर, फिर से नीतूने षटकार मारा बहुत दूर. नक्कीच हा षटकार एक संजीवनी, एक जीवनदान देणारा षटकार. म्हणजे जसं काही आपण मृत्यू मेलेल्या माणसाला पाणी पाजतो, तो हा जीव देणारा, हा जीवनदान देणारा षटकार नीतूच्या बॅटच्या पल्ल्यातून. पाहूया नीतू. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळतोय. थोडस प्रेशर असेल मला वाटतं संदीप वर. अरे आओ देखे जरा किसमें कितना है दम. अरे जम के काय नीतू म्हणणार. संजय कुठे मॅच आहे, मॅच मध्ये कोणी काही करू शकतो, कोणाला कमी समजायचं नाही. तो शेर तो मै सवा शेर, ही मॅच ची रणनीती आहे. संजय कुठे तुम्हाला सांगू इच्छितो काय मॅच आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा वाईट आणि तिसऱ्यावर षटकार. पुन्हा एकदा नीतू तो संदीप. आता बाकी संदीपने थोडं ठरवलं की हा मी षटकार लावून देणार नाही. त्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्या पद्धतीने माईट मध्ये गोलंदाजी केली ते संदीपने. आता नितेश कशा प्रकारे संदीपच्या गोलंदाजीचा मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल.
काय चेंडू टाकतोय, प्रत्येक व्हेरिएशन करून दुसरा चेंडू टाकतोय. हा नितेशला जकडून ठेवलंय, कारण का 6 चेंडू आणि 36 धावा. परंतु नीतूने मारले होते 2 लगातार षटकार. नितेशला जकडून ठेवले होते संदीपने. नक्कीच कटपाव गोलंदाजी करतोय तो संदीप या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुपर शॉट या ठिकाणी घेतलं होतं नीतूने. नक्कीच एक धाव नसती घेतली तर नीतूच्या बॅटच्या पल्ल्यामधून आला होता या ठिकाणी. नक्कीच फटकेपैकी चांगली पाहायला मिळाली या ठिकाणी. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चला नाणेफेकीसाठी आई 11 परवर्ष जय हनुमान वणी. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय शिवनेरी टीमचा यश पारांगे. 10 चेंडू आणि 26 धावा त्याने आपल्या टीम साठी महत्वपूर्ण जी खेळली. या ठिकाणी ग्रामपंचायत ज्योतिर्पडा तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कुते यांना विनंती करतो की आपण यशला सन्मानित करायचा मॅन ऑफ द मॅच देऊन.